तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आज नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज निघालो बसव कल्याणला. गावापासून आता बसव कल्याण एक 70 किलोमीटर आहे. तर आम्ही तिघजण आता निघालो, सच्चा मी आणि गण्या. आमच्या तिघाशिवाय दुसरं कोण नसते, तुम्हाला पण माहितीच आहे. तर कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला, चला. काय नाही पाहिजे आता आम्ही कर्नाटक मध्ये आलेलो आहोत. आता इथं लाल माती कशावर नाही ती मला काहीच कळत नाही. ती म्हणतात एक कोणत्या तर म्हणजे आधी मानवाच्या काळामध्ये इथं सगळे लोक पान खाऊन दुखत होते म्हणून, त्यामुळे इथं लाल माती झाली आहे. पहिल्या नव्हती, आता विमान निघाल्यापासून झाली. विमल खाऊन दुखले तर विमल बोलो जुबा केसरी. तर आता चालूच आहे, पण जुन्या काळामध्ये पान खायचे लोक. पान तेव्हापासून टुकणं सुरू केलं, ती तेव्हापासून इथं लाल माती सुरू झाली. म्हणून इकडे जीएसटी नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. काय समज सांगा बरं मला, जीएसटीचा काय संबंध इथं? काय संबंध? काय संबंध इथं? आम्ही पाच जण, आम्ही विमलचा विषय चालू आहे. विमलला जीएसटी नाही, ही विषय आपल्याकडे विमलला जीएसटी लावल्यात. जाऊ द्या, ही हेड जाऊ याचं ऐकत जाऊ नका. काय करू माहितीये का, आता आपण पोचलो का आणि कंटिन्यू करू. ओके, वातावरण तुम्ही एन्जॉय करा तर. तर मित्रांनो, तर आलो आम्ही आता इथं दर्शनासाठी. तर खूप छान प्लेस आहे. कधी पण इथं जर तुम्हाला फिरू वाटलं तर इथं फिरायला जावा. खूप काही बघायसारखं आहे. कंटिन्यू करा, आता पुढे तुम्हाला सगळं दाखवतो. लई 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 बघायसारखं आहे. पुतळा तुम्हाला वाटते लहान, पण लय मोठा आहे बरं का. हॅपी मॅरेज झालं, अजून एकाचं वाटोळं झालं म्हणजे. आणि लागले मला इथं एकतर, आणि ह्यानं बार 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 तोडू लागले माझा पाय. अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है. जोड्यानं माराव का कशानं मारावं. मी तर म्हणाला माझ्यानं काय झालं नाही तर ह्यांच्यासोबत मी बी बसणार आहोत संन्यास घेऊन. तर आता टोटल 300 पायऱ्या चढणं झाले आणि अजून 20 राहिले आता. आणि ह्या काही 310 आणि 320 पायऱ्या चढून झाल्यात. पायाची पूर्ण वाट लागली आहे. तेवढं खालून आम्ही वरी आला. आता इथं बघा कसे आहेत महाराज. अरगोन्या इकडे येऊ. मध्ये पॅन्ट वर करून आपलं बघते जेवणाचं. हे काहीच नाही. चल जेवणाचं बघते. अबे साले, असं का म्हणजे इथं मध्ये हाय काय नेमकं? कौशल्याची गोष्ट म्हणजे आपल्या भाऊचं गाव आहे जन्मगाव. वाटते का ही बसवलं कल्याणचं आहे. मी कन्नड बोलून दाखवले जरा. इकडे कन्नड बोलून दाखवतो पब्लिकला. कन्नड बोलून दाखवतो. इकडे चला बे मागे. चला इकडे खाली असं आहे का वरल्या साईडला? आहे का भिकाऱ्याच्या हातात सोडण्याचं ताट. अरे ही चुकीचं आहे. घोड्यावर बसायला पाहिजे होतं. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. इकडची भाषा तशी नसते आपल्याकडची. ह्यांनी कन्नड बोलतात. उर्दू कशाला बोलतात रे. कर्नाटक मध्ये उर्दू बोलतात. अरे माणसात वाटली की मला का करलेलं इथं म्हणून चपला शिवला लाव. क्या मामा तुम भी कब से बैलगाड़ी लगाया तुम, अभी तक ठीक कर रे. अब कर कवा करते तो बैलगाडी नीट. हमारे बैला पार कटोलूंगे, नुसता वरीच हात धरून बैठे. हां, मग आमच्या मित्राचे पप्पा म्हणजे राशन वाटतात. तर त्याला ह्याने म्हणले परशीचे पप्पा म्हणून.
तेव्हा ती परशाचे पप्पा आणि गणूची मम्मी. लई झालं, चल राशीत भेटणार राशीत. नाही आपल्याला. पहिलं कसं बनवायचे, पहिलं कसं काय करायचे. कोच्च्या कावर बसला असं खाली भुयार आहे. तिने काम करायला आणि ह्यानं बसलाय असं. लाज बीज वाटते का नाही? अबे याच्यात काय हातात काय तर होतं. काय याच्या हातात मुतणारे बांधकाम करायला तिकडे बांधकाम करायला मुतलाले म्हणतं मागून का नाही सांगा बरं तुम्ही बरं अर्ध्या त्याची लक्ष्कोजीची चड्डी कसली आहे बघ, खतरनाक एकदम. अबे, ह्यानं चड्डी घालत नव्हती पहिल्याच्या मधून चड्डी दिसली का तुम्हाला? भाऊ पण ह्या धोतराला चॅलेंज नाही बरं का. ते तेवढं आपल्या माचो मध्ये वाटत हवा नाही. येत जात राहते म्हणजे हवा कसं मोकळं राहते कसं. एअर कंडिशन फुल आहे तिथं. अच्छा, किती नवल करायला तो बघा. हो का, ह्याला काहीच माहिती नाही इथलं. त्या मागलच्या लोकांना सांगितले तिकडे भुयार नाही, इकडे भुयार आहे म्हणून. आता आणि त्याच रस्त्याने वापस चालला हो का. आणि तेव्हा तीच पुढून जर बघितलं तर तुम्ही नीचे उतरने के बाद यहाँ से सीधा या नहीं, हम डामरी से जाएंगे, टुकड़ी लेके जाएंगे, डामरी से जाएंगे. त्याला हिंदीचे नाही गेली का असं. भुयार आपल्याला सापडलेले आहे तरी आपण जात आहोत. सब्सक्राइब करो, लाइक करो, बेल आइकन को टच करो. कुछ भी तीन बे मारे आपल्याला. हवेमध्ये देव आहेत. चला भाई, मला मध्ये गेल्यावर वापिस यायची वाट माहित नाही बरं का. त्याच्यामुळं का म्हणाय त्यांच्या सोबत आणि अबे आता ही सुरुवात. इस्माइल कादरी की 2-4 सगळे देव ते नाहीत. असं सगळे असं देवाच्या मूर्त्या बनवल्या आहेत. खूप छान असं मूर्त्या बनवल्या आहेत. असं डिटेल मैं बाबा टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. बघा या मूर्तीची. हो आणि डिप्रेशन. दगड आहे तर आता ह्याच्यावर डोंगर आहे मोठा लाईट. आता हे डोंगर पोखरून बनवलेलं आहे सगळं. मग ती काय आहे त्याच्यामुळे थंड वाटते एकदम. पण इशेच्या वर्ष थंड वाटलेली इथे माहिती आहे. हो इथं बंद केले. इथं लय जण जाऊन फसले ते माहिती आहे का. कुठून राईट करेक्ट. कुठल्या साईडला तुला अबे हाय अबे इकडून चाल तू की वाट का बरे ना गेली. अबे पुढे भिंत कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, 10 सेकंदासाठी आमची एवढी तर फाटली होती. सचिन भाई तर उगा अंदाज मारा आहे तेवढं. कुठल्याही गोष्टीवर उगा अंदाज मारते ते. अंदाज नाही, आपला अंदाजच बसतोय तसला जोरदार. आता चापटा दिला असतो पण हातात मोबाईल आहे. तर बघून वगैरे सगळं झालं मित्रांनो. तर नंबर 1 होता असं कधी आलो तर तुम्ही इकडं फिरायला येत जावा. आणि आता व्लॉग इथे एंड करतो कारण की इथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर भेटू पुढच्या व्लॉगला. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय करे. बाय बाय, चल सबस्क्राइब करो.